विमानानं पुण्याच्या आकाशात झेप घेतली आणि सुरू झाला घुमक्कड दादीचा अजून एक प्रवास. हाय, मी तुमची घुमक्कड दादी आणि मी आली आहे जयपूरमध्ये. जयपूरची ही ट्रिप खास होती कारण जयपूर फिरण्याबरोबरच मी जाणार होते जयपूर लिटरेचर फेस्टिवलला. साहित्य आणि कला संस्कृतीचा उत्सव म्हणजे जयपूर लिटरेचर फेस्टिवल. वय कितीही असेल तरी आपल्याला हातावर मेहंदी काढायला तर आवडतेच ना, हो की नाही? दुसऱ्या दिवशी मी गेले जयपूरमध्ये भटकायला. जयपूरमध्ये आल्या आल्या तुमचं स्वागत करतं ते हे तोरणद्वार. तोरणद्वार म्हणजे आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना आहे. महिरपी सारखं सगळं ते तोरणासारखं ते सगळं दिसतंय. इथे सुद्धा फोटोशूट चालू आहे बरं का, प्री वेडिंग फोटोशूट. का हो, लग्नानंतर काही चेहऱ्यामध्ये बदल होतो का? आधीच फोटो काढून ठेवूया. आपल्या वेळेला नव्हतं बाबा हे काही. जयपूरला गुलाबी शहर का म्हणतात हे बघायचं असेल तर जुन्या जयपूरच्या रस्त्यावरून फिरायला पाहिजे. मग हे सुंदर शहर तुम्हाला अजूनच आवडेल. हाय, मी आली आहे हत्तींच्या गावामध्ये आणि आता मी या हत्तीवरनं इथे सफारी करणार आहे. म्हणजे लहानपणी पेशवेबागेत बसले होते, त्यानंतर आत्ताच बसतीये. थोडीशी धडधड तर वाटतीये, पण ट्राय करणार आहे. ही आहे शोभा आणि हा आहे लड्डू. आमची सफारी शोभा बरोबर आहे आणि आमच्या बरोबर येणार आहे आम्हाला गाईड करायला हा गजराज. धाडस करून शोभा बरोबर निघाले, पण मॅडमचा मूड एकदम बदलणार तर नाही ना याची भीती मात्र मनात होतीच बर का. आता आवडतं म्हटल्यावर शोभा मॅडमचं मीही कौतुक केलं आणि लड्डूचं पण. दोघं अगदी खुशीत दिसत होते. अरे उसको जंप करने को मत बोलो, डर लग रहा है. शोभा जी चलो ना भाई, इधर इधर लेफ्ट को चलो. शोभा जी. हाँ जी, एलिफेंट विलेज में काफी चीजें हैं. एलिफेंट स्विमिंग पूल है, एलिफेंट प्लेग्राउंड है और जो एलिफेंट के लिए पानी पीने वगैरह का है. बहुत कुछ है इस एलिफेंट विलेज के अंदर. एलिफेंट के लिए रूम वगैरह बनाए गए, काफी सारे ब्लॉक है. एलिफेंट के लिए चारा रखने के लिए है. एलिफेंट की जो ड्राइवर के लिए उसके लिए भी रूम बनाया गया है. एलिफेंट के लिए अलग है रूम, उसी के पास में एलिफेंट ड्राइवर का है. सब चीजें एलिफेंट के बच्चों के लिए, गेस्ट के लिए गार्डन वगैरह है. काफी चीजें हैं. शोभा को अच्छा लगता है अगर हम उसके बारे में कोई तारीफ वगैरह करते हैं. अच्छा शोभा, आप बहुत अच्छे लगे. एकंदर माझी हत्तीची स्वारी एकदम भन्नाट होती. एवढे भटकलो, धमाल केली. आता मात्र पोटात कावळे नाही, हत्ती ओरडायला लागले. आमचे ड्रायव्हर आम्हाला दाल बाटी खायला घेऊन आले सूर्यमहालला. तर मी आत्ता आलेली आहे अमेर फोर्टच्या इथे जवळ सूर्यमहल हॉटेलमध्ये आणि इथे खास राजस्थानी फूड खायला मी आलेली आहे. आणि ते फूड काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगतायत ते सतीश कुमार, हॉटेलचे मॅनेजर. नमस्कार, ये हमारे मेहमान हैं जो दाल बाटी चूरमा खाने के लिए सूर्यमहल रेस्टोरेंट में आए हैं. ये हमारे दाल बाटी जो चूरमा है वो राजा महाराजा के टाइम से पहले चलता है. दिस इज द बेस्ट फूड. ये जब भी राजा महाराजा ऑपरेशन प्लानिंग भी चलते थे तो उस पीरियड में ये दाल बाटी चूरमा बनाते थे. टाइमिंग 10 होने का तब से ये चलता है और दाल बाटी चूरमा यहाँ का बहुत स्पेशल है. तो अच्छा लगा मुझे. आप लोग यहाँ का आनंद लीजिए, टेस्ट कीजिए. थँक्यू. मुझे मेरे का दाल बाटी चूरमा स्पेशल थाली है. सिर्फ बाटी, दाल, जोधपुरी गट्टा करी, राइस, चूरमा, गार्लिक चटनी है, ये मिर्ची के टिपोरे हैं और पापड़ है. राजस्थान में आए और दाल बाटी चूरमा नहीं खाए, ये कैसे हो सकता है भाई? हा, काय मस्त जेवण झालं खरंच.
आपल्याकडचे पदार्थ किती तृप्त करतात ना. आणि ही दृश्य पण. मी आता नाहरगडला आलेली आहे आणि मस्त रस्ता आहे पूर्ण घाटातला, पण इतकी गर्दी आहे आणि जाम आहे. फक्त एक छान गोष्ट आहे की गाडी वरपर्यंत जाते, म्हणजे वरपर्यंत कसं जायचं हा आपल्यासाठी अजिबात प्रॉब्लेम नाहीये. आणि गाडी घाटातनं येताना दोन्ही बाजूला आपल्याला मोर दिसतात, ते एक छान प्रसन्न हे आहे. या गर्दी असल्यामुळे आतलं मला वॅक्स म्युझियम बघता आलं नाही, सनसेट पॉइंट बघता आला नाही, पण आतमध्ये हे बघण्यासारखं आहे. आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्या भारतीय लोकांसाठी आतमध्ये एंट्री फी आहे 100 रुपये. तर अवश्य या इकडे. आणि पुढच्या वेळेला मी नक्की जरा लवकर येईन आणि वेळ काढून येईन, म्हणजे मला आतमधलं सगळं बघता येईल. आता या गर्दीत आत जाणं मला शक्यच नाहीये, म्हणून मी इथपर्यंत येऊन आता परत चालले. नाहरगडला आत काही जाता आलं नाही, पण बाहेर कणीस मात्र खाल्लं. मी आलेली आहे जयपूर मधल्या हवा महल पाशी. ह्या हवा महलला 953 खिडक्या आहेत. आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे आत बघायला जाता येत नाही, पण बाहेरूनच सुंदर लाइटिंग बघता येते. जयपूर मधल्या सुंदर आर्किटेक्चरचा हा एक नमुना आहे हवा महल. आणि तुमची घुमक्कड दादी एवढ्यावरच थांबली नाही बरं का. अभी तो पार्टी सुरू हुई है. पण आता बाकी मजा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या घुमक्कड दादी MH12ला.